आज आपण मिरची पावडर टाकून भेंडी बनवूया। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आपण टाकूया तेल आणि तेल गरम होऊन देऊया आणि त्यात एक छोटा चमचा मोहरी, छोटा चमचा जिरं त्यात टाकणार आहे मी। कढीपत्ता त्यात टाकायचं आपल्याला, लसूण आणि हिरवी मिरची पहिले 1 मिनिटभर परतून घेणार आहे। त्यात टाकणार एक मीडियम आकाराचा कांदा चांगला आपण भाजून घेऊया। त्यात टाकणार आहे मी थोडीशी हळद, मिक्स पहिलं करून घेते। ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडीशी हिंग पावडर आणि हे सगळं आपण 1 मिनिटभर फक्त परतून घेऊया। पहिलं टाकायचं टोमॅटो आणि ह्याला पण आपण 1 मिनिटभर परतून घेऊया। त्याच्यात आत्ताच टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ, मिक्स करून घेते। गॅस मिडियमच आहे। त्यात टाकणार आहे आपण मिरची पावडर, फक्त मिरची पावडर आहे, त्यात गरम मसाला वगैरे काहीच नाही। त्यात टाकायचे भेंडी, 400 ग्रॅम भेंडी स्वच्छ धुवून पुसून बघा ही कापून घेतलेली आहे। जास्त बारीक पण नाही, जास्त मोठी पण नाही, गॅस मिडियमच आहे। मिक्स करून घेते पहिलं। खूप जणांच्या कमेंट असतात की भेंडी चिकट होते, हे बघा ही चिकटच भेंडी आहे, दिसत असेल तुम्हाला कशी झालेली। भेंडी का नाही स्वच्छ धुवायची, चांगली पुसायची, कमी थोडा चिकटपणा होतो। आणि चिकट जरी भेंडी असते ना खायला चांगली असतात। ह्याला काय करायचं माहिती आहे का, एकसारखं हलवत राहायचं नाही, 1 मिनिटभर असं ठेवायचं। 1 मिनिट झाल्यानंतर परत हिला हलवायची, पण त्या गॅस मिडियम बारीक असं ठेवायचं। आपली कढई बघायची पहिली की बाबा पातळ जास्त आहे, मग असे हलवायचे। अजून बघा खाली चिटकलेली नाही, काय नाही, चिटकत नाही आणि काय नाही, असं करत राहायचं। लोखंडाच्या तव्यात वगैरे पण खूप छान होते का, किती चिकट दिसत असं असे पण असे हलवत राहायचे। आता हे कशी 10 ते 15 मिनिटात लगेच होती, 10 मिनिटातच होती मिडियम गॅसवर। भेंडीला बघा 10 ते 12 मिनिटं झालेले आहेत मिडियम गॅसवर केलेले। आता थोडीशी बारीक केलेली आहे बघा, कशी मस्त अशी झालेली आहे। कढई ही काय बघा नॉनस्टिकची वगैरे नाही आहे, लोखंडाची पण नाही आहे, जरा ठसकले त्यामुळे मी तुमच्याशी बोलायला तसं होतं बघा। मस्त होती, थोड्या थोड्या वेळानं असं हलवले की। आता हीच भेंडी जर तुम्हाला चटपटी पाहिजे असेल तर साहित्य काय टाकायचं माहिती आहे का, छोटा अर्धा चमच्याला कमीचं, जशी भेंडी असेल तशी अर्धा किलोसाठी अर्धा चमचा टाकायचा। छोटा अर्धा चमचा आमचूर पावडर टाकली तरी चालते, किंवा चाट मसाला, अर्धा चमचा जिरे धने पावडर, मिरची पावडर, साधं मीठ, थोडं काळं मीठ एकत्र करायचं। तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला सांगते की चटपटीसाठी काय काय मसाला टाकायचा आणि किती टाकला पाहिजे, मी तुम्हाला कमेंटमध्ये लिहून देते। चिकट नाही वगैरे काही नाही बघा, मोकळी एकदम झालेली आणि खूप चविष्ट होते बरं का। अशा पद्धतीत करून बघा, खूप रेसिपी टाकते मी भेंडीच्या वेगवेगळ्या पद्धतीनं। भेंडी खाल्लेली पण चांगली असते, आपली खात जाव अशी बनवून। आणि जर तुम्हाला अशी जर चिकट वगैरे होत असेल का नाही तर तुम्हाला सांगितलं होतं अशी पसरायची, थोड्या वेळानं अशी हलवायची, मस्त अशी मोकळी होती। बारीक गॅसवर करायची नाही, मिडियम गॅसवरच करायची, म्हणजे मस्त अशी चवदार अशी भेंडी होती। एकदा करून बघा।